नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचा एक महत्त्वाचा घटक समास या घटकावर आपण बोलणार आहोत. याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. ठीक आहे. समास या घटकाचा अभ्यास करत असताना त्याची व्याख्या, त्याच्यानंतर त्याचे प्रकार आणि प्रकारामध्ये त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचबरोबर जे उपप्रकार आहेत, उपप्रकार, ठीक आहे, ते पण आपण इथं अभ्यासणार आहोत. म्हणजे एकूणच काय तर समास या घटकाचा परिपूर्ण अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, या लेक्चरमध्ये करणार आहोत. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला खूपच आवडला तर शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचा, इतर मित्रांचा सुद्धा फायदा होईल. बघा, समास म्हणजे काय हे आपण अगोदर समजून घेऊ, त्याची व्याख्या समजून घेऊ. ठीक आहे. तर दोन किंवा अधिक शब्द एकत्र करून जो जोड शब्द तयार होतो त्यालाच समास असं म्हणतात. ठीक आहे. दोन किंवा अधिक शब्द एकत्र करून जो शब्द तयार होतो, जोड शब्द, त्याला समास असं म्हणतात. आणि एकत्र येणारे शब्द हे फक्त एकमेकांच्या शेजारी असतात, म्हणजे शेजारी चिकटून असतात. त्यांच्यामध्ये विशेष असं बॉन्डिंग झालेलं नसतं. तर समास हा जो शब्द आहे तो सम प्लस आस या दोन धातूंपासून किंवा शब्दांपासून किंवा पदांपासून बनलेला आहे. याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. ठीक आहे. सम आस म्हणजे समास, ज्याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. चला, तर आता याचे आपण प्रकार समजून घेऊया. समासाचे प्रकार. तर समासाचे जे मुख्य प्रकार आहेत तर ते आपल्याला माहित आहेत, 4. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अव्ययी भाव, दुसरा आहे तत्पुरुष, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. आता याच्यामध्ये जो अव्ययी भाव समास आहे त्याचे प्रकार किंवा उपप्रकार पडत नाहीत हे आपल्याला माहित आहे. जर माहित नसेल तर हे आठवणीत राहू द्या की अव्ययी भाव समासाला प्रकार नाहीत किंवा उपप्रकार नाहीत. त्यानंतर जे तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही समास आहेत त्यांना मात्र प्रकार आहेत, त्यांचे उपप्रकार आहेत. मित्रांनो, आता आपण काय करूया की 1 बाय 1 प्रत्येक समासाचा जो प्रकार आहे त्याचा नीट अभ्यास करूया, त्याला समजून घेऊया की त्याच्यामध्ये आहे काय, त्याचं वैशिष्ट्य काय आणि तो कसा ओळखायचा. ठीक आहे. म्हणजे सामासिक जो शब्द असतो तो सामासिक शब्द नेमका समासाच्या कोणत्या प्रकारात येतो ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. चला तर स्टार्ट करूया. समासाचा मुख्य प्रकार अव्ययी भाव आपण समजून घेऊया, त्याची व्याख्या काय होईल, त्याचा नेमका त्याला जो अव्ययी भाव समासातील सामासिक शब्द आहे तो नेमका कसा ओळखायचा हे आपण आता समजून घेऊ. बघा की अव्ययी भाव समासात पहिले पद महत्वाचे असते, म्हणून या समासाला प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात. आठवणीत राहू द्या की अव्ययी भाव समासातील जी दोन पदे असतात, जी एकमेकाला चिकटून आलेली असतात, त्यातील पहिलं जे पद आहे ते महत्वाचं असतं आणि ते पहिलं पद महत्वाचं असतं, म्हणून या अव्ययीभाव समासाला प्रथम पद प्रधान समास असेही म्हणतात. आणि अशा सामासिक शब्दाचा वापर हा क्रिया विशेषणासारखा केलेला असतो. ठीक आहे. क्रिया विशेषणासारखा त्याचा वापर होतो. आणि या समासातील शब्द हे संस्कृत तसेच फारसी उपसर्ग लागून तयार झालेले असतात. आठवणीत राहू द्या, उपसर्ग, फारसी तसेच संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले असतात. तर यातील ज्या 3 वैशिष्ट्ये आहेत ती आठवणीत ठेवा की जो सामासिक शब्द आहे त्यातील पहिलं पद महत्वाचं असतं आणि त्या सामासिक शब्दाचा वापर हा क्रिया विशेषणासारखा किंवा क्रिया विशेषण म्हणून झालेला असतो आणि या सामासिक शब्दाला संस्कृत किंवा फारसी उपसर्ग लागलेला असतो. आणि महत्वाचं म्हणजे की मराठी भाषेतील जे द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द असतात ते पण या अव्ययी भाव समासात येतात, या प्रकारात मोडतात. तर बघा, संस्कृत भाषेतील उपसर्ग आ, यथा, प्रति हे जे संस्कृत भाषेतील उपसर्ग आहेत ते उपसर्ग लागून तयार झालेले जे सामासिक शब्द असतात ते अव्ययी भाव समासात येतात. कशामध्ये येतात? अव्ययी भाव समास या सामासिक प्रकारात येतात. तर त्याची उदाहरणे बघा. आमरण, आजन्म, यथाक्रम, यथान्याय, प्रतीक्षण. यामध्ये आ, यथा, यथा, प्रति हे जे आहेत, जे उपसर्ग आहेत आणि ते पहिले पद आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले जे असे शब्द असतात ते शब्द कशामध्ये येतात? अव्ययीभाव समासामध्ये येतात. कशामध्ये येतात? अव्ययीभाव समास या प्रकारात येतात. बघा, आमरणचा अर्थ जो आहे तो मरेपर्यंत होतो आणि त्याचं क्रियाविशेषण म्हणून उपयोग होतो. कालवाचक क्रियाविशेषण आहे. तसंच आजन्म म्हणजे जन्मापासून, यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे, न्यायाप्रमाणे यथान्याय आणि प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. तर यथाक्रम आणि यथान्याय हे रीतिवाचक क्रियाविशेषणे आहेत आणि बाकीची कालवाचक क्रियाविशेषणे आहेत. तर संस्कृत जे भाषेतील उपसर्ग आहे ते तुम्ही चांगले आठवणी ठेवा की आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग असून ते अव्ययीभाव समासामध्ये उपयोगात येतात किंवा अव्ययीभाव समास किंवा सामासिक शब्द जो तयार होतो त्याला हा आ, यथा, प्रति संस्कृत काय लागलेले असतात? उपसर्ग लागलेले असतात. त्याच्यानंतर फारसी भाषेतील जे उपसर्ग आहेत ते लागून तयार झालेले शब्द सुद्धा आपण अभ्यासू. बघा, जे उपसर्ग आहेत ते महत्वाचे आहेत, ते तुम्हाला चांगले आठवणीत असणं गरजेचं आहे की फारसी भाषेतील जे उपसर्ग आहेत ते कोणते आहेत? बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर. आठवणीत राहू द्या की हे जे उपसर्ग आहेत ते फारसी भाषेतील आहेत. आता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की बे, दर किंवा बेला हा उपसर्ग कोणत्या भाषेतील आहे? तर आपल्याला आठवणीत ठेवलं पाहिजे किंवा आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे की ते फारसी भाषेतील आहे. मग ऑप्शन मध्ये तुम्हाला अरबी सुद्धा ऑप्शन येऊ शकतं किंवा मग पर्शियन येऊ शकतं किंवा मग कानडी येऊ शकतं. ठीक आहे, अशा पण कोणत्याही ऑप्शन जरी आली तर आपल्याला बरोबर उत्तर देता आलं पाहिजे फारसी. कारण हे जे बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर हे जे उपसर्ग आहेत ते कोणत्या भाषेतील आहेत? फारसी भाषेतील आहेत. तर हे उपसर्ग लागून तयार झालेले जे शब्द आहेत ते बघा, बेमालूम, गैरशिस्त, बिनशर्त, बरहुकूम, बिनचूक. तर यांचा जो अर्थ आहे तो होतो बेमालूम माहितीशिवाय, रीतिवाचक क्रियाविशेषण आहे, गैरशिस्त शिस्तीशिवाय, बिनशर्त शर्तीशिवाय, बरहुकूम हुकुमाप्रमाणे, बिनचूक चुकीशिवाय. आता जर आपण नीट समजून घेतलं तर इथं दिलेला प्रत्येक जो सामासिक शब्द आहे त्याचा जो उपयोग आहे तो रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणून होतो. ठीक आहे, वाक्यामध्ये त्याचा उपयोग रीतिवाचक क्रियाविशेषणासारखा झालेला आहे. म्हणजेच काय, तर फारसी भाषेतील उपसर्ग लागून जे शब्द तयार झालेले आहेत सामासिक शब्द ते सामान्यपणे रीतिवाचक क्रियाविशेषण असतात. तर हे पण आपल्याला चांगलं नीट आठवणीत ठेवावं लागेल. यानंतर आणखी काही फारसी भाषेतील जे उपसर्ग आहेत ते आपण अभ्यासू. बघा, बिनधोक, गैरहजर, बेलाशक, बेशक, बिनधास्त, हर रोज, दरसाल. तर हे सर्व जे आहेत ते फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत जे तुम्हाला आठवणीत ठेवावे लागतील. चला आता पुढे जाऊया. आता आपण मराठी भाषेतील जे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत सामासिक शब्द जे की अव्ययी भाव समासाची उदाहरणे होत ती आपण अभ्यासू, ती आठवणी ठेवू. बघा, पानोपानी, गल्लोगल्ली, वारंवार, घरोघरी, दिवसेंदिवस, दारोदारी, जागोजागी ही सर्व शब्द जी आहेत ती मराठी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेली शब्द आहेत जी अव्ययीभाव समासाची उदाहरणे होत. ठीक आहे, बघा, पानोपानी प्रत्येक पानात स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. हे पण तुम्हाला चांगलं आठवणीत ठेवावं लागेल की नेमकं ते क्रियाविशेषण कोणत्या कॅटेगरीमध्ये प्रकारात मोडतं. तर पानोपानी हे जे हा जो सामासिक शब्द आहे तो स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. त्याचा अर्थ प्रत्येक पानात असा होतो. गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्लीत स्थलवाचक आहे. वारंवार प्रत्येक वारी हा कालवाचक आहे किंवा इथं काळाचा संबंध आहे कारण इथे काळाचा संबंध आहे. घरोघरी म्हणजे प्रत्येक घरात स्थलवाचक आहे. दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी कालवाचक आहे. दारोदारी प्रत्येक दारी हा स्थलवाचक आहे आणि जागोजागी हा पण कसा आहे? स्थलवाचक आहे, ज्याचा अर्थ प्रत्येक जागी असा होतो. ठीक आहे,
तर मराठी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले हे जे सामासिक शब्द आहेत ते अव्ययी भाव या सामासिक प्रकारात येतात. आता आपण दुसरा मुख्य प्रकार तत्पुरुष समास याचा अभ्यास करूया. ठीक आहे. बघा, तत्पुरुष समासात दुसरे पद प्रधान असते, म्हणजे महत्वाचे असते. दुसरे पद महत्वाचे असते. आपण अगोदर काय अभ्यासलं? अव्ययी भाव समासामध्ये काय असतं? पहिलं पद महत्वाचं असतं. ठीक आहे. तर तत्पुरुष समासामध्ये काय होतंय की दुसरे पद महत्वाचे असते. हा डिफरन्स तुम्हाला आठवणी ठेवावा लागेल की अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. तर सामासिक शब्दाचा विग्रह करताना हे मात्र आठवणीत ठेवा जा की सामासिक शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. ठीक आहे. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, बऱ्याच मित्रांना कन्फ्युजन होतं की नेमकं इथं म्हणायचं काय आहे की जो सामासिक शब्द आहे, दोन शब्द ज्यावेळेस एकमेकांना चिटकून आलेले आहेत, पहिलं पद प्लस दुसरं पद जे आहे ते ज्यावेळेस तोडले जातात, त्यांचा विग्रह केला जातो, त्यावेळेस ज्या गोष्टी घडतात त्या इथं टार्गेट केलेल्या आहेत. म्हणजे की सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला जो विभक्ती प्रत्यय आहे तो इथे लिहावा लागतो. जसे तोंड पाठ हा जो मराठी सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह केल्यास काय होतं की तोंडाने पाठ असा होतो. म्हणजे इथं जो विभक्ती प्रत्यय आहे ने आपण इथं लिहिला. तर हेच इथं सांगण्याचा उद्देश आहे, सांगायचं आहे. ठीक आहे. तर आता हा जो ने आहे तो तृतीया विभक्ती प्रत्यय आहे आणि त्याचा जो कारकार्थ आहे करण किंवा साधन असा आहे. ठीक आहे. म्हणजे तोंडाने पाठ, म्हणजे तोंड हे काय आहे? साधन आहे. तर अशा पद्धतीने हा तत्पुरुष समास आपल्याला समजून घेता येतो. त्याचे काही प्रकार आहेत ते पण आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर याचा पहिला मुख्य प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे. विभक्ती तत्पुरुष. तर ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा, ज्या तत्पुरुष समासात किंवा सामासिक शब्दात विभक्तीचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडलेली असतात. ठीक आहे. विभक्तीचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून पदे जोडलेली असतात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. आता इथं काही उदाहरणं आहेत, जसे की सुखप्राप्त, राजपुत्र, धर्मवेड, जातीभ्रष्ट. आता ही जी सामासिक शब्द आहेत तर यांचा जेव्हा आपण विग्रह करतो त्यावेळेस काय करावं लागतं? जी विभक्ती प्रत्यय आहे तो इथं जो नाही लिहिलेला तो लिहावा लागतो किंवा मग शब्दयोगी अव्यय असेल तर तो लिहावा लागतो. बघा, सुखप्राप्त म्हणजे सुखाला प्राप्त. बघा इथं ला हा जो प्रत्यय आहे विभक्ती प्रत्यय इथं लोप पावलेला होता. आता विग्रह केल्यावर तो लिहावा लागला. म्हणजेच अशा प्रकारे हा सुखप्राप्त जो सामासिक शब्द आहे तो विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. तर ला हा काय आहे? चतुर्थीचा प्रत्यय आहे आणि त्याचा कारकार्थ संप्रदान किंवा दान किंवा भेट असा आहे. ठीक आहे. राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र. आता हा इथं काय आहे? चा विभक्ती प्रत्यय लोप पावलेला होता. हा षष्टीचा काय आहे? विभक्ती प्रत्यय आहे. धर्मवेड म्हणजे धर्माचे वेड. आता चे हा जो विभक्ती प्रत्यय आहे तो इथं आपण लिहिला, हा पण षष्टीचा विभक्ती प्रत्यय आहे. तसंच जातीतून भ्रष्ट, जाती भ्रष्ट म्हणजे जातीतून भ्रष्ट, हा ऊन इथं प्रत्यय आहे लागलेला, तर तो पंचमीचा आहे प्रत्यय. तर जे विभक्ती प्रत्यय आहेत ते चांगले आपल्याला आठवणी ठेवावे लागतील. इथं मुद्दामच मी काय केलेलं आहे की तुमच्यासाठी जे प्रत्यय आहेत ते कोणत्या विभक्तीतील आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला चांगलं ते पाठ व्हावं. तर ला चतुर्थीचा, चा षष्टीचा, चे षष्टीचा आणि तू म्हणजे तून म्हणजे ऊन. ठीक आहे. जो की पंचमीचा विभक्ती प्रत्यय आहे. तर अशा पद्धतीने विभक्ती तत्पुरुष समास आपल्याला समजतो. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आणखी पुन्हा समजून घेण्याची इच्छा असेल तर हा तुम्ही रिपीट करू शकता. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडत असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमच्या एक लाईकने आम्हाला बराच फरक पडतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच आवडत असेल आणि इतरांनाही खूप हेल्पफुल आहे असं वाटत असेल तर नक्की शेअर सुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की काय करा? सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. चला तर पुढे जाऊया. बघा
की अलुक म्हणजे लोप न होणे. अलुकचा अर्थ काय होतो? लोप न होणे. तर ज्या तत्पुरुष समासातील पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही आणि यात विशेषत्वाने सप्तमीच्या रूपांचा लोप होत नसतो. तर आठवणीत राहू द्या की अलुक म्हणजे लोप न होणे आणि पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा यामध्ये लोप होत नसतो आणि विशेषत्वाने सप्तमीच्या रूपांचा लोप होत नाही. तर उदाहरण दाखल इथं तोंडी लावणे हा मराठी सामासिक शब्द आपण घेतलेला आहे. तर तोंडी लावणे यामध्ये हा जो तोंडी शब्द आहे त्यात ई हा काय आहे? इथं विभक्ती प्रत्यय आहे जो की सप्तमीचा आहे आणि त्याचा लोप झालेला नाही. तसंच काही उदाहरणं आपण बघूया की अग्रेसर, युधिष्ठिर आणि पंकेरुह. तर ही अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. तर इथं आपण ती समजून घेतली. तत्पुरुष समासाचा हा तिसरा प्रकार उपपद किंवा क्रदंत तत्पुरुष समास. त्याला उपपद किंवा क्रदंत तत्पुरुष समास असं का म्हणतात? बघा की सामासिक शब्दातील दुसरे पद हे धातू साधित किंवा क्रदंत असते आणि म्हणून या तत्पुरुष सामासिक प्रकाराला उपपद किंवा क्रदंत तत्पुरुष समास असे म्हणतात. तर यामध्ये दुसरे पद हे महत्वाचे असते, प्रधान असते. आठवणीत राहू द्या की उपपद किंवा क्रदंत तत्पुरुषात की दुसरे पद हे धातू साधित किंवा क्रदंत असते. तर इथं आपण संस्कृत मधील जी धातू साधिते आहेत किंवा क्रदंत आहेत ती आपण इथं अभ्यासू, कारण प्रामुख्याने संस्कृत मधील जास्तीत जास्त जे धातू साधित शब्द आहेत किंवा शब्द आहेत त्यांचा भरणा आहे. तर बघा, ज हा जो धातू साधित आहे त्याचा अर्थ जन्मणारा असा होतो. द म्हणजे देणारा, स्थ म्हणजे राहणारा, ग म्हणजे जाणारा आणि कार म्हणजे करणारा, तसेच शाई म्हणजे निजणारा. तर ही काय आहेत? सर्व धातू साधिते आहेत जे की संस्कृत मधील आहेत. ते तुम्हाला नीट अभ्यासणं गरजेचं आहे, ती आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. ज, द, स्थ, ग, कार, शाई हे काय आहेत? धातू साधिते आहेत संस्कृत मधील, ज्यांचा अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ज म्हणजे जन्मणारा, द म्हणजे देणारा, स्थ म्हणजे राहणारा, ग म्हणजे जाणारा, कार म्हणजे करणारा आणि शाई म्हणजे निजणारा. तर हे जे धातू साधित आहेत ते धातू साधित लागून किंवा धातू साधितांनी युक्त असे जे सामासिक शब्द आहेत ते उपपद किंवा क्रदंत तत्पुरुष या प्रकारात येतात आणि हे काय आहेत? सामासिक शब्दातील दुसरे पद असते. जसं की पंकज यामध्ये ज हे काय आहे? दुसरे पद आहे. तर याचा अर्थ चिखलात जन्मणारा असा होतो. सुखद, ठीक आहे, इथे द हे धातू साधित आहे, सुख देणारा. स्थ मार्गस्थ, ठीक आहे, मार्गात राहणारा. न, ठीक आहे, इथं ग आहे, गमन न करणारा. कार ग्रंथकार, ग्रंथ तयार करणारा, ठीक आहे, ग्रंथ तयार करणारा. तर आता आपल्याला समजलं असेल की जी संस्कृत मधील प्रामुख्याने जे धातू साधिते आहेत किंवा क्रदंते आहेत ती काय असतात? दुसरे पद असतात आणि हे दुसरे पद या सामासिक शब्दामध्ये महत्वाचे असते, प्रधान असते. म्हणून या सामासिक शब्दाला उपपद किंवा क्रदंत तत्पुरुष समास असे म्हणतात किंवा ही सर्व शब्द जे आहेत ती या प्रकारामध्ये येतात. तर हे सर्व तुम्ही चांगला अभ्यासात आठवणी ठेवा. उपपद किंवा क्रदंत तत्पुरुषात आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण इथं अभ्यास करत आहोत. तर पहा, शेतकरी, कामकरी, भाजी विक्या, आग लाव्या, वाट सरू हे जे मराठी भाषेतील सामासिक शब्द आहेत ते देखील या उपपद किंवा क्रदंत तत्पुरुष समासाचाच उदाहरणे होत किंवा समासामध्ये येतात. तसंच पंकेरुह, सरसीज हे संस्कृत मधील शब्द आहेत आणि तसेच मळेकरी, गळे कापू, पाखरे विक्या यासारखे जे मराठी सामासिक शब्द आहेत हे जे शब्द आहेत ते अलुक आणि उपपद तत्पुरुष या दोन्ही प्रकारात मोडतात. अलुक म्हणजे लोप न पावणे आणि उपपद म्हणजे यामध्ये दुसरे पद प्रधान असते आणि त्याचबरोबर ते उपपद कसे असते? क्रदंत किंवा धातू साधित असते. ठीक आहे. तर
हे जे दोन्ही शब्द, हे जे शब्द आहेत आठवून राहू द्या की पंकेरुह, सरसीज सारखे, आणि तसेच मराठीतील जे शब्द आहेत मळेकरी, गळे कापू, पाखरे विक्या, हे शब्द या अलुक आणि उपपद या दोन्ही तत्पुरुष समासामध्ये येतात. तर अशा सामासिक शब्दांना उभय तत्पुरुष सामासिक शब्द असे म्हणतात किंवा असेही म्हटले जाते, उभय तत्पुरुष सामासिक शब्द. तर येणाऱ्या काळातील ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंकेरुह हा कोणत्या सामासिक प्रकारचा शब्द आहे. तर जर त्यामध्ये अलुक आणि उपपद हे दोन्ही ऑप्शन असतील तर आपल्याला त्या दोन्ही ऑप्शनचा निवड किंवा त्या दोन्ही ऑप्शनची निवड आपल्याला करावी लागेल, किंवा मग जर ऑप्शन मध्ये उभय तत्पुरुष सामासिक शब्द जर असा पर्याय असेल तर तो आपल्याला निवडावा लागेल. पुढचा प्रकार आहे तत्पुरुष समासाचा नत्र तत्पुरुष समास. तर काय आहे यामध्ये पाहूया. बघा, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद अ, अन, न, ना, नी, बे, गैर असे नकार दर्शक असते त्या सामासिक शब्दात नत्र तत्पुरुष समास असतो. ठीक आहे, हे आठवणीत राहू द्या, सोपा आहे की अ, अन, न, ना, नी, बे, गैर हे कसे शब्द आहेत, पदे आहेत, नकारदर्शक शब्द आहेत किंवा पदे आहेत. तर यांचा वापर होऊन जो सामासिक शब्द तयार होतो ते सर्व सामासिक शब्द नत्र तत्पुरुष समास या प्रकारात येतात. बघा, काही उदाहरणे आपण इथं पाहूया. अनादर म्हणजे आदर नसलेला, निरोगी म्हणजे रोग नसलेला, बेडर म्हणजे भीती नसलेला, आणि नाईलाज म्हणजे इलाज नसलेला. तर अशा प्रकारे ज्यामध्ये नकारदर्शक शब्द असतात किंवा यांना कसे वर्ड्स म्हटलं जातं, निगेटिव्ह वर्ड्स म्हटलं जातं. तर अशा प्रकारची ही जी नकारार्थी शब्द आहेत ती सर्व शब्द ही नत्र तत्पुरुष समास या प्रकारामध्ये येतात. ठीक आहे, यामध्ये अ आहे, यामध्ये नी आहे, यामध्ये बे आहे, यामध्ये ना आहे. तर यांचा विग्रह केला तर आपल्याला सरळ सरळ नकार समजतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे सर्व शब्द ही नत्र तत्पुरुष या समासामध्ये येतात. तर तत्पुरुष समासाचा हा पाचवा प्रकार आहे कर्मधारय समास. तर यामध्ये काय आहे बघा की कर्मधारय समासातील दोन्ही पदे ही एकाच विभक्तीत असतात आणि ती प्रामुख्याने प्रथमा विभक्तीमध्ये असतात. ठीक आहे, तर कर्मधारय समासामध्ये कर्मधारय तत्पुरुष समासात दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतात आणि नॉर्मली ती प्रथमा विभक्तीमध्येच असतात. तर यातील पहिले पद हे विशेषण असते आणि दुसरे पद नाम असते. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम. तर दोन्ही पदातील संबंध हा विशेषण विशेष असा तरी असतो किंवा उपमान उपमेय असा तरी असतो. आठवणीत राहू द्या की कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात आणि सामान्यपणे ती प्रथमा विभक्तीमध्ये असतात. त्यातील पहिले पद हे विशेषण असते आणि दुसरे पद नाम असते. त्यांचा जर संबंध लावला तर ते विशेषण विशेष असा संबंध असतो किंवा उपमान उपमेय असा संबंध असतो. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला कर्मधारय तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये आहेत म्हणून चांगल्या आठवणी ठेवाव्या लागतील. तर जसं की इथं उदाहरण आहे महादेव, आणि महादेवचा अर्थ होतो महान असा देव. महान हे काय आहे, विशेषण आहे, आणि देव हे काय आहे, नाम आहे. तर आपल्याला इथं दोन्ही गोष्टी मिळालेल्या आहेत, पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम, आणि यांचा संबंध कसा आहे, विशेषण विशेष्य असा आहे. ठीक आहे, तर जसे की कमलनयन हा उपमान उपमेयचे उदाहरण आहे, परफेक्ट. ठीक आहे, जसे की कमळासारखे नयन, नयन हे कसे आहेत, कमळासारखे आहेत. आता कर्मधारय जो तत्पुरुष समास आहे त्याचे काही पोटप्रकार पडतात, म्हणजे उपप्रकार पडतात. ते कोणते बघा, काही आहेत जे की आपल्याला सरळ सरळ समजणारे आहेत आणि सोपे आहेत, फक्त नीट समजून घ्यायची गरज आहे. ठीक आहे, विशेषण पूर्वपद, यामध्ये पहिले पद विशेषण असते. जसं की रक्तचंदन, पितांबर, महादेव, 3.5. तर पहिले पद जे आहे ते काय आहे, विशेषण आहे. तसंच दुसरा प्रकार आहे विशेषण उत्तरपद, म्हणजे उत्तरपद हे विशेषण असते, यामध्ये दुसरे पद विशेषण असते. घन, नील, भाषांतर, वेशांतर. ठीक आहे,
ही त्याची उदाहरणे होत. त्याच्यानंतर विशेषण उभयपद म्हणजे दोन्ही पदे ही कशी असतात, विशेषणे असतात. जसं की पांढरा शुभ्र, आपल्याला समजलं असेल यातील दोन्ही शब्द कसे आहेत, विशेषणे आहेत. लाल भडक, काळा भोर. तर कर्मधारयाची काही आणखी प्रकार पडतात. त्यामध्ये चौथा प्रकार आहे उपमान पूर्वपद. यामध्ये पहिले पद उपमान असते. ठीक आहे, उपमान असते. जसे की काही उदाहरणे, कमलनयन चंद्रमुख. ठीक आहे, मुखाला म्हणजे तोंडाला चंद्राची उपमा दिलेली आहे आणि डोळ्यांना कमळाची. म्हणजेच काय झालेलं आहे इथं की पूर्वपद हे उपमान आहे. दुसरा पाचवा प्रकार आहे उपमान उत्तरपद. दुसरे पद उपमान असते. उदाहरण, मुखचंद्र, तोंडाला कशाची उपमा दिलेली आहे, चंद्राची. नराला कशाची उपमा दिलेली आहे, सिंहाची. चरणांना कशाची उपमा दिलेली आहे, कमळाची. सहावा प्रकार रूपक उभयपद म्हणजे दोन्ही पदे ही एकरूप झालेली असतात. जसं की विद्याधन, विद्या आणि धन हे कसे आहेत, समरूप आहेत, एकरूप आहेत. तसंच काव्यामृत, तसंच चरणकमल. तर आपल्याला इथं समजतं की ज्या पाचवा जो प्रकार आहे आणि हा जो सहावा प्रकार आहे त्यामध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे, सारखेपणा आहे. कारण त्यांच्यामध्ये कशी आहे, एकरूपता झालेली आहे. म्हणून हे जे शब्द आहेत, मुखचंद्र, नरसिंह, चरणकमल, विद्याधन, काव्यामृत, हे जे शब्द आहेत या दोन्ही प्रकारामध्ये येतात. उपपद उत्तरपद आणि रूपक उभयपद. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. आता सहावा प्रकार आहे द्विगु तत्पुरुष समासाचा. द्विगु तत्पुरुष समास म्हणजे काय, इतर या सामासिक प्रकारास संख्या पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. या प्रकारास संख्या पूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात. तर का, तर त्याचं कारण आहे की द्विगु समासातील पहिले पद हे समूहबोधक संख्या विशेषण असते. या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि या समासातील दुसरे पद महत्वाचे असून त्यांचा विशेषण विशेष्य असा संबंध असतो. तर द्विगु तत्पुरुष समासाला संख्या पूर्वपद कर्मधारय समास म्हणण्याचं कारण की पहिले पद हे संख्या विशेषण असते, तसंच की दुसरे पद महत्वाचे असते आणि त्याचबरोबर दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य असा असतो. म्हणजेच हा कर्मधारय समासाचाच एक प्रकार ठरतो. ठीक आहे, तर अर्थात ज्या कर्मधारय समासातील पहिले पद, बघा व्याख्या कशी होते इथं द्विगु तत्पुरुष समासाची, की ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. तर इथं काही उदाहरणं आहेत ती बघा. सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. पंचपाळे म्हणजे 5 पळ्यांचा समूह. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. त्रिभुवन म्हणजेच 3 भुवनांचा समूह. तर अशा पद्धतीची जी शब्द आहेत ती शब्द कशाची उदाहरणे होत, द्विगु तत्पुरुष समासाची उदाहरणे होत. ठीक आहे, द्विगु तत्पुरुष समासाची ही उदाहरणे आहेत. आता सातवा प्रकार आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. तर ज्या तत्पुरुष समासातील पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी दाखविणारी शब्द गाळलेली असतात. ठीक आहे, सोपं आहे हे समजून घ्यायला की ज्या तत्पुरुष समासातील पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी दाखविणारी जी शब्द आहेत ती गाळलेली असतात आणि विग्रहाच्या वेळी ती लिहावी लागतात. तर अशा प्रकारच्या सामासिक शब्दांना मध्यम पदलोपी तत्पुरुष सामासिक शब्द असे म्हणतात. तर मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाला लुप्तपद कर्मधारय समास असेही म्हणतात. आठवण येत राहू द्या की मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाला लुप्तपद कर्मधारय समास असेही म्हणतात. हा प्रकार समजून घेण्यासाठी आपण इथं काही उदाहरणं घेऊया. बघा, पहिलं उदाहरण आहे पुरणपोळी. पुरणपोळीचा विग्रह केला तर काय होतं, पुरण घालून केलेली पोळी असा होतो. म्हणजे इथं जे काढलेली शब्द आहेत ती शब्द आपल्याला लिहावी लागली. तर अशा प्रकारे मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आपल्याला समजतं आणि अशा प्रकारची जी काही शब्द आहेत ती सर्व शब्द ही मध्यम पदलोपी तत्पुरुष समासामध्ये येतात.
आणखी काही मावस भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ. तसंच साखर भात, साखर घालून केलेला भात. तर ही सर्व उदाहरणे ही कशाची आहेत? मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाची आहेत. आणि याच मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाला लुप्तपद कर्मधारय समास असेही म्हणतात. आता आपण समासाचा जो मुख्य प्रकार आहे द्वंद्व समास तो अभ्यासू. बघा काय आहे द्वंद्व समास? तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाची असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. सोपी व्याख्या याची की सामासिक शब्दातील दोन्ही पदे ही आर्थिक दृष्ट्या किंवा अर्थदृष्ट्या महत्वाची असतात म्हणून त्यास द्वंद्व समास असं म्हटलेलं आहे. तर याचा पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. तर काय आहे इतरेतर द्वंद्व समास? बघा इतरेतर द्वंद्व समासात शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययांचा उपयोग होतो. इतरेतर द्वंद्व समासात शब्दाचा विग्रह करताना, हे मात्र चांगलं आठवणीत राहू द्या की शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययांचा उपयोग होतो. तर सर्व घटकांना जवळजवळ सारखेच महत्व असल्यामुळे हा समास अनेक वचनी असतो. ठीक आहे, हा जो सामासिक शब्द असतो इतरेतर द्वंद्व समासाचा तो अनेक वचनी असतो. त्याची उदाहरणे पहा. बहीण भाऊ, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. पती पत्नी, पती आणि पत्नी. तसंच स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. म्हणजेच की काय, तर ज्यावेळेस आपण या शब्दांचा विग्रह केला त्यावेळेस काय झालं की आणि हा शब्द आपल्याला इथं लिहावा लागलेला आहे. आणि ठीक आहे प्रत्येक ठिकाणी. तर अशा प्रकारची जी शब्द आहेत सामासिक शब्द आहेत पती पत्नी, बहीण भाऊ, स्त्री पुरुष ही इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. आणि यामध्ये दोन्ही शब्दांना सारखेच महत्व असते जवळपास. आणि हे शब्द कसे असतात? अनेक वचनी असतात. इतरेतर द्वंद्व समासाची जी शब्द आहेत ती अनेक वचनी असतात. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास. तर या सामासिक शब्दाचा विग्रह करताना म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समासाचं जे उदाहरण आहे किंवा सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह करताना वा, यथा किंवा अशा विकल्प बोधक उभयान्वी अव्ययांचा उपयोग होतो. उभयान्वी अव्ययांचा उपयोग होतो. वा, यथा किंवा. ठीक आहे, बघा उदाहरण पहा. खरे खोटे. खरे खोटे, खरे किंवा खोटे. म्हणजे इथं काय केलेलं आहे? किंवा हा जो उभयान्वी अव्यय आहे तो इथं लिहावा लागलेला आहे. तसंच पास नापास म्हणजेच पास किंवा नापास. बरे वाईट म्हणजे बरे किंवा वाईट. दोन चार म्हणजे दोन किंवा चार. तर या शब्दांचा विग्रह करताना किंवा हा जो विकल्प बोधक उभयान्वी अव्यय आहे तो लिहावा लागलेला आहे. तर म्हणून जे अशा प्रकारचे जे सामासिक शब्द असतात खरे खोटे, पास न पास, बरे वाईट, दोन चार, ही कशाची उदाहरणे होत? वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे होत. याच्यानंतरचा तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव होतो किंवा केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात. सोपा आहे समजून घ्यायला. हे फक्त प्रकार आठवणीत राहू द्या. समाहार द्वंद्व समास की सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना पदांच्या जी दोन पदे आहेत त्या पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यामध्ये अंतर्भाव केलेला असतो त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. बघा त्याची उदाहरणे आहेत. मीठ भाकर. मीठ भाकर हा जो सामासिक शब्द आहे त्याचा नुसता अर्थ मीठ आणि भाकर असा होतो का? तो होत नाही. तर त्याचा अर्थ मीठ, भाकर, त्याच्यासोबत काय येतं? कांदा येतो, त्याचबरोबर मिरची सुद्धा येते. तर या घटकांचा सुद्धा यामध्ये अंतर्भाव होतो. म्हणून हे जे मीठ भाकर जे शब्द आहे सामासिक शब्द ते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण होय. तसंच भाजीपाला म्हणजे नुसती भाजी आणि पाला असतो का? नाही. तर भाजीपाल्यामध्ये भाज्या जेवढ्या काही आहेत त्यांचा पूर्ण समावेश त्यामध्ये होतो. तसेच इतर जे फळवर्गीय भाजीपाले आहेत किंवा दुसरे काही घटक आहेत ते पण यामध्ये येतात. तसंच केर कचरा म्हणजे नुसता केर कचरा असतो का? तर त्यामध्ये सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थांचा समावेश होतो. म्हणजे अशा प्रकारची जी शब्द आहेत ती सर्व काय आहेत? समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे होत. तेथे एक महत्वाची गोष्ट आहे
की शेजारी पाजारी, खानाखुणा यासारखे जे शब्द आहेत ज्यांच्या उत्तर पदाला स्वतंत्र अर्थ नसतो. बघा, पाजारी असा काही शब्द नाहीये, पण तो बोलण्याचा एक प्रघात आहे. अर्थहीन शब्द समाविष्ट असतात. तर अशा प्रकारची जी अर्थहीन शब्द समाविष्ट असणारी किंवा पदे समाविष्ट असणारी जी शब्द आहेत ती समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे होत नाहीत, तर ती अभ्यस्त शब्द प्रकारामध्ये येतात. हा एक डिफरन्स तुम्हाला आठवणी ठेवावा लागेल. मित्रांनो, आता आपण बहुव्रीही समास हा समासाचा मुख्य प्रकार अभ्यासत आहोत. तर यामध्ये ज्या बाबी समाविष्ट आहेत किंवा बहुव्रीही समास नेमकं कशाला म्हणायचं, त्याचे काही प्रकार पडतात का, ते पण आता आपण इथं अभ्यासू. ठीक आहे. बघा, ज्या सामासिक शब्दातील पदे अर्थदृष्ट्या महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. काय असते? विशेषण असते. ठीक आहे. जसं की इथं आपण उदाहरण पाहत आहोत की भक्तांच्या हाकेला गजानन धावून आले. ठीक आहे, गजानन धावून आले. तर गजानन हा शब्द जो आहे तो आपल्याला गजानन म्हणजे गजानन असा घ्यायचा नाही, तर गजानन हा ज्याच्यासाठी यूज केला जातो, ज्या व्यक्तीसाठी विशेषण म्हणून यूज केला जातो, ज्या देवतेसाठी हा विशेषण म्हणून यूज केला जातो, त्यांच्यासाठी हा शब्द आहे. गजानन या शब्दाचा जर आपण अर्थ काढला तर त्याचा अर्थ आपल्याला काय मिळतो? ज्याचे हत्तीचे मुख आहे असा तो. ठीक आहे, ज्याचे हत्तीचे मुख आहे असा तो. तर तो कोण आहे? तर गणेश, पार्वतीपुत्र गणेश. तर मग त्यांच्यासाठी ही उपमा दिलेली आहे. म्हणजे हे गणेश यांचं विशेषता किंवा विशेषण काय आहे? गजानन. तर अशा पद्धतीने जो सामासिक शब्द आहे तो अर्थदृष्ट्या महत्त्वाचा नसतो, तर त्यातून काय होत असतो? तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. तर अशा प्रकारच्या जे काही शब्द असतात किंवा सामासिक शब्द आहेत ते बहुव्रीही समास या प्रकारामध्ये येतात. तर आता बहुव्रीही समासाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मुख्य 4 प्रकार पडतात. ते कोणते आपण इथं बघूया. पहिला प्रकार आहे विभक्ती बहुव्रीही समास, विभक्ती. दुसरा आहे नत्र बहुव्रीही समास आणि तिसरा आहे सहबहुव्रीही समास आणि शेवटचा प्रकार आहे प्रादी बहुव्रीही समास. तर आपण या 4ही प्रकारांचा अभ्यास करत आहोत इथं. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? विभक्ती बहुव्रीही समास म्हणजे काय ते अभ्यासू. बघा, बहुव्रीही समासाचा पहिला प्रकार विभक्ती बहुव्रीही समास. तर बघा की या प्रकारात समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. तर बघा काही उदाहरण इथं आपण अभ्यासूया. भीमादी हा जो शब्द आहे सामासिक शब्द, त्याचा जो विग्रह केला तर काय होतं? भीम आदी आहे जानत तो. ठीक आहे, इथं जानत हा संबंधी सर्वनाम आलेला आहे आणि हा याचा जो प्रत्यय आहे तो कोणत्या विभक्तीचा आहे? तो सप्तमीचा प्रत्यय आहे. दुसरं उदाहरण लंबोदर या शब्दाचा विग्रह केला तर लंब आहे उदर ज्याचे तो, म्हणजे इथं ज्याचे हे संबंधी सर्वनाम आले. ठीक आहे, आणि याच्यामध्ये चे हा जो प्रत्यय आहे तो कशाचा आहे? षष्टीचा आहे. त्यानंतर चौकोन म्हणजे 4 कोण आहेत ज्याला तो. आता इथं काय झालेला आहे? ज्याला हा संबंधी सर्वनाम आलेला आहे. ला हा कशाचा विभक्ती प्रत्यय आहे? तो चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय आहे. तर मित्रांनो, आपल्याला जे विभक्ती प्रत्यय आहेत ते तुम्हाला चांगले आठवणीत ठेवणं गरजेचं ठरतं. ठीक आहे, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर विभक्ती बहुव्रीही समास समजून घ्यायला फारसा अवघड नाही, कारण तुम्हाला शब्द हे जे दिलेले आहेत ते जर तुम्ही नीट समजून घेतले, आठवणीत ठेवले आणि त्यांचा विग्रह करताना कोणत्या गोष्टी घडत आहेत हे जर नीट समजून घेतलं तर तुम्हाला फारसा अवघड जाणार नाही की विभक्ती बहुव्रीही समासाचं कोणतं उदाहरण आहे. ठीक आहे, भीमादी भीम आदी आहे जानत तो. लंबोदर लंब आहे उदर ज्याचे तो. चौकोन 4 कोण आहेत ज्याला तो. या शब्दांचा विग्रह करत असताना काय झालेला आहे की संबंधी सर्वनामाचा उपयोग करावा लागलेला आहे. तर यावरून ही जी सामासिक शब्द ती विभक्ती बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत हे आपल्याला समजतं. तर आता विभक्ती बहुव्रीही समासाचे 2 उपप्रकार पडतात. ते कोणते आहेत आणि ते कसे आहेत ते आपण समजून घेऊ. बघा,
तर यामधील पहिला जो उपप्रकार आहे तो समानाधिकरण बहुव्रीही समासाचा आहे. ठीक आहे. विभक्ती बहुव्रीही समासाचा हा पहिला उपप्रकार समानाधिकरण बहुव्रीही समास. तर काय आहे यामध्ये? तर या प्रकारात समासाचा विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. ठीक आहे. समानाधिकरण बहुव्रीही समासामध्ये, समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समासामध्ये समासाचा विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. बघा त्याचं उदाहरण इथं आपण पाहूया. लंबोदर. ठीक आहे. तर ज्याचा आपण विग्रह केल्यावर काय होतं की लंब आहे उदर ज्याचे असा तो. यामध्ये लंब हा प्रथमा विभक्तीत आहे आणि उदर हा पण शब्द कसा आहे? प्रथमा विभक्तीत आहे. म्हणजे दोन्ही जी पदे आहेत ती कशी आहेत? एकाच विभक्तीमध्ये आहेत. ठीक आहे. यानंतरचा शब्द आहे भक्तप्रिय. भक्तप्रिय, भक्त आहे प्रिय ज्याला तो म्हणजे देव. आता इथं दोन्ही शब्द जी रेड कलरमध्ये आहेत ती पण आपण नीट पाहिली तर ती कोणत्या विभक्तीमध्ये येतात? प्रथमा विभक्तीमध्ये येतात. तर अशा पद्धतीने दोन्ही पदे आपल्याला इथं एकाच विभक्तीमध्ये मिळतात. विभक्ती बहुव्रीही समास जो आहे, विभक्ती बहुव्रीही समास, तर त्याचा हा दुसरा उपप्रकार आहे व्यधिकरण बहुव्रीही समास. तर काय आहे यामध्ये की ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा केला असता दोन्ही पदे वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असतात तेव्हा तेथे व्यधिकरण समास असतो. तर सिंपल आहे समजून घेणं की समानाधिकरण मध्ये काय होतं की दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये येतात. ठीक आहे. एकाच विभक्तीमध्ये येतात. आणि व्यधिकरण बहुव्रीही समासामध्ये जी पदे आहेत ते पदे कशी असतात? त्यांची जी विभक्ती आहे ती भिन्न असते किंवा वेगवेगळ्या विभक्तीमध्ये ती येतात. ठीक आहे. तर त्याची उदाहरणे आपण इथं पाहूया. बघा, सुधाकर हा जो शब्द आहे त्याचा जर विग्रह केला तर काय मिळतं आपल्याला? सुधा आहे करात असा तो. तर इथं आपल्याला सुधा हा जो शब्द आहे तो प्रथमा विभक्तीत मिळतो आणि करात याला त हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे तो काय आहे? सप्तमीचा प्रत्यय आहे. ठीक आहे. तर इथं आपल्याला समजतं की ही जी दोन्ही पदे आहेत ती वेगवेगळ्या विभक्तीमध्ये आहेत. पहिलं पद हे प्रथमा विभक्तीत आहे आणि दुसरं पद सप्तमी विभक्तीमध्ये आहे. तर अशा पद्धतीने येथे दोन्ही पदे भिन्न विभक्तीमध्ये आपल्याला मिळतात म्हणून हे व्यधिकरण बहुव्रीही समासाचं उदाहरण होय. बघा, दुसरं उदाहरण आहे पद्मनाभ. पद्मनाभचा विग्रह केला तर काय मिळतं आपल्याला? पद्म आहे नाभित ज्याचा तो. तर इथं पण पहिलं पद हे प्रथमा विभक्तीत आहे आणि दुसरं पद सप्तमी विभक्तीमध्ये आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यधिकरण बहुव्रीही समास समजून घेणं त्याचबरोबर समानाधिकरण बहुव्रीही समास समजून घेणं सहज जातं. तर बहुव्रीही समासाचा हा दुसरा मुख्य प्रकार आहे नत्र बहुव्रीही समास. काय आहे यामध्ये? तर या बहुव्रीही समासाचे पहिले पद हे अन, न, नी असे नकारदर्शक असते, नकार देणारे असते, निगेटिव्ह असते. त्यास नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. बघा उदाहरणे पाहूया. अनंत. अनंत म्हणजे नाही अंत ज्याला तो परमेश्वर. निर्बुद्ध ज्याला बुद्धी नाही असा तो. तर यामध्ये आहे पहिले पद, यामध्ये नी आहे पहिले पद जे की निगेटिव्ह आहे, नकारार्थी आहे. कसे आहे? नकारार्थी आहे. तर अशा प्रकारचे निगेटिव्ह पदे समाविष्ट असणारी जी काही सामासिक शब्द आहेत ती नत्र बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. त्यानंतरचा तिसरा मुख्य प्रकार आहे सहबहुव्रीही समास. सहबहुव्रीही समास. तर यामध्ये सामासिक शब्दाचे पहिले पद स किंवा सह असे अव्यय असून त्याचा वापर एखाद्या विशेषणासारखा असतो. त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतात. बघा, व्याख्या काय सांगते की पहिले पद हे स किंवा सह असे अव्यय असून त्याचा वापर एखाद्या विशेषणासारखा असतो. त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. बघा, सबल म्हणजे बलाने सहित असा तो. सह परिवार, परिवारासहित असा तो.
इथे काय झालेलं आहे, स आलेला आहे, इथे सह आलेला आहे. दोन्हीचा अर्थ जवळपास सहित असाच होतो. ठीक आहे, सहित. आणि म्हणून अशा प्रकारचं स, सह, अव्यय समाविष्ट असलेले जे काही शब्द आहेत ती सामासिक शब्द ही सहबहुव्रीही समास या प्रकारात येतात. सहबहुव्रीही समासाची उदाहरणे होत आणि यांचा वापर हा विशेषणासारखा झालेला असतो. हे पण तुम्ही आठवणीत राहू द्या. चौथा आणि शेवटचा प्रकार आहे बहुव्रीही समासाचा प्रादिबहुव्रीही समास. जो सामासिक शब्द प्र, परा, अप, दूर, सु, वि इत्यादी उपसर्गांनी युक्त असो अशा सामासिक शब्दास प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. बघा की जे काही सामासिक शब्द आहेत तर त्यांची जर सुरुवात, ठीक आहे, सुरुवात ही प्र, परा, अप, दूर, सु, वि इत्यादींनी होत असेल म्हणजेच उपसर्गांनी होत असेल तर अशा सामासिक शब्दास प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. बघा उदाहरणे आहेत प्रबळ, विख्यात, सुलोचना, प्राज्ञ. तर यामध्ये प्र आहे, यामध्ये वि आहे, यामध्ये सु आहे आणि यामध्ये पण प्रा आहे. तर अशा पद्धतीने जे उपसर्ग आहेत ते आपल्याला प्र, वि, सु, प्रा अशा पद्धतीची मिळतात. तर अशा प्रकारच्या पदांनी युक्त जे सामासिक शब्द आहेत ती प्रादिबहुव्रीही समासाची उदाहरणे होत. तर शेवटी काही महत्त्वाची टिप्स. तर द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द हे नामे किंवा विशेषणे असतात. द्वंद्व तसेच तत्पुरुष समास असलेले शब्द नामे किंवा विशेषणे असतात. अव्ययीभाव समास असलेला शब्द क्रिया विशेषण असतो. आठवणीत राहू द्या, अव्ययीभाव समास असलेला शब्द क्रिया विशेषण असतो आणि बहुव्रीही समास असलेले शब्द किंवा असलेला शब्द विशेषण असतो. बहुव्रीही समास असलेला शब्द विशेषण असतो. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आमच्यासोबत जुळून राहा.